नमस्कार मित्रांनो, मी संदीप बिरंबोळे, राहणार भैरवडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मी सध्या वारणा दूध संघात एक 20 वर्ष झालं फील्ड सुपरवायझर म्हणून जॉब करतोय. आणि वारणा दूध संघाच्या माध्यमातून काम करत असताना मी ग्रामीण भागात जात असतो. फील्डवरती गेल्यानंतर लोकांचे जे गोठाधारक आहेत यांना व्हिजिट करतो आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं प्रामुख्यानं आम्ही काम करत असतोय. त्यात हे काम करत असतानाच मला भटकंतीची भयानक आवड आहे. असं आमची एक 20-25 जणांची टीम आहे. यांच्या माध्यमातून गेले 15 वर्ष झालं आम्ही जवळपास 80 किल्ल्यांचे दर्शन केलेले आहेत आणि विविध समाध्या आणि त्या ठिकाणची स्वच्छताही आम्ही गेल्यानंतर करतो. तर अशा पद्धतीनं आम्ही फील्डवर जात असताना मला एक मित्र पुण्याहून गावी आले भेटला व म्हटला की संदीप, तू इतक्या ठिकाणी फिरतोस, इतकी गडकिल्ले पाहिलेस किंवा ग्रामीण भागात जातोस, त्या ठिकाणी जाऊन तू ब्लॉगिंग का करत नाहीस? तर म्हटलं ब्लॉगिंग कशासाठी करायचं? मला काय त्यातून काय इन्कम सोर्स पाहिजे असा काही विषय नाही किंवा ब्लॉगिंग करायचं मला माहितीही नाही. तर तो म्हटला ब्लॉगिंग करायचं फारसं अवघड पण नाही आणि सोपं पण नाही. तर म्हणलो कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा का करायचं? ब्लॉग केल्यानंतर म्हटला की आपण फिरतोयच, पण बऱ्याच लोकांना ग्रामीण भागात चालणाऱ्या घडामोडी, ग्रामीण भागातील जीवन आणि तुम्ही करत असले किल्ले वगैरे यांची स्वच्छता किंवा ज्या लोकांना तिथंपर्यंत पोचता येत नाही, गड किल्ले असू द्यात, एखादे ठिकाण असू दे, तर ह्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ज्या पद्धतीनं कॅमेऱ्यात तुम्ही कॅप्चर कराल ती लोकांच्या पर्यंत जाऊ दे आणि लोकांना पण माहित होऊ दे. ग्रामीण राहणीमान कसं असते, ग्रामीण भागात दैनिक गाडा कसा चालतो, त्या पद्धतीनं लोकांना त्याची माहिती होईल. काही आपले मित्र बऱ्यापैकी सिटीमध्ये राहणारे असतात किंवा आउट ऑफ पण असतात की त्यांचा जन्मही झालेला असतो बाहेर किंवा सिटीत जन्म झाला असतो. त्यांना ग्रामीण भागातील असे ठिकाणं किंवा अशी अनोळख्या गोष्टी माहीत झाल्या तर ते छान होईल. हीच प्रेरणा घेऊन मी गेले आता एक 2-3 महिने झालं व्लॉगिंगचं काम सुरू केलंय. तर अशा पद्धतीनं माझ्या मित्रांनं मला थोडं मार्गदर्शन केल्यामुळे मी थोडं ह्या फील्डमध्ये पडलोय. माझ्यासाठी हे तसं फील्ड नवीनच आहे आणि मला त्याचा फारसा काही अनुभव नाही, पण चाललंय आता मित्राच्या मार्गदर्शनानं थोडं मी अशा पद्धतीनं काम आता चालू केलंय. तर मित्रांनो, थोडं तुम्ही मला सहकार्याची मला अपेक्षा आहे की तुम्ही माझा व्लॉग बघा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा, ही माझी विनंती आहे.